नमस्कार. PM किसान सन्मान निधीबाबत सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो. बातमी काय आहे शेतकरी मित्रांनो? PM किसान योजनेचा हप्ता हा नोव्हेंबरमध्ये कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित होणार त्या संदर्भात ही सर्वात मोठी बातमी आहे. आणि शेतकरी मित्रांनो, त्यासाठी कोणत्या अटी आणि कोणते निकष आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वळूया व्हिडिओकडे. PM किसान निधी योजना अंतर्गत KYC प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 आहे. शेतकरी मित्रांनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की ज्यांनी KYC न केल्यास 21वा हप्ता आणि पुढील लाभ थांबतील. ही योजना 12 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये देते. शेतकरी मित्रांनो, ज्यात महाराष्ट्रातील 1.1 कोटी शेतकरी यांचा समावेश आहे. 20व्या हप्त्यांपर्यंत 3.1 लाख कोटी वितरण झाले असून KYC अनिवार्य असल्याने 15% शेतकऱ्यांचे हप्ते रखडले आहे. शेतकरी मित्रांनो, pmkisan.government.in वर जाऊन तात्काळ KYC पूर्ण करा, जेणेकरून डिसेंबर अखेर 2,000 रुपयांचा हप्ता तुम्हाला मिळून जाईल. ही मदत चुकवल्यास योजनेतून तुम्ही अपात्र सुद्धा होऊ शकता. शेतकरी मित्रांनो, आता PM किसान KYC का अनिवार्य आहे ते बघूया. PM किसान KYC अंतिम मुदत ही आधार आधारित पडताळणी आहे, जी DBD प्रक्रियेला सुरक्षित करते. मंत्रालयाने सांगितले की KYC न केल्यास बूथ खाते वाटतात आणि सबसिडीचा गैरवापर होतो. 2025 मध्ये अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ही योजना जीवनवायू ठरली आहे. शेतकरी मित्रांनो, पण KYC बाकी असल्यास लाभ मिळणार नाही. तज्ञांच्या मते KYC पूर्ण केल्यास हप्ता 48 तासात जमा होतो, अन्यथा वर्षभर वाट पाहावी लागते. महाराष्ट्रात खरीप नुकसान भरपाईसह ही योजना जोडली असून नमो शेतकरी योजनेशी एकत्रित 4,000 रुपये मासिक मिळू शकते. KYC मुदत चुकल्यास अपील प्रक्रिया उपलब्ध आहे. शेतकरी मित्रांनो, KYC प्रक्रिया स्टेप बाय स्टेप कशी असणार ते जाणूया. शेतकरी मित्रांनो, नंबर 1 चा मुद्दा, ऑफिशियल पोर्टलवर जा. pmkisan.government वर फार्मर कॉर्नर मध्ये KYC सेक्शन निवडा. त्यानंतर आधार नंबर एंटर करा. त्यानंतर OTP पाठवा. त्यानंतर बायोमेट्रिक व्हेरीफाय करा. त्यानंतर सबमिट करा. अशी प्रक्रिया आहे. शेतकरी मित्रांनो, एकदम साधी सिंपल प्रक्रिया आहे. आता शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये त्रुटी काय येतात आणि पूर्तता प्रक्रिया कशी करायची. आधार सिंडिंग म्हणजे बँक खाते आधार लिंक करा. भूमी अभिलेख म्हणजे 7/12 उतारा अपडेट करा. मोबाईल क्रमांक पोर्टलवर बदल करा. नवीन नोंदणी जर करायची असेल तर नाकारलेला अर्ज पुन्हा सबमिट करा. तर अशी माहिती आहे शेतकरी मित्रांनो. ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत KYC केले नाही त्यांनी लवकरात लवकर आपल्या CSC सेंटरवर जाऊन KYC करून घ्या, नाहीतर हा तुम्हाला येणारा 21वा हप्ता याचा तुम्ही लाभ घेऊ शकणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.